वेगळीच मजा पाहायला मिळते। पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर एक संधी निर्माण झाली होती। संधीचं सोनं नाही झालं, परंतु विकीचा वेग या ठिकाणी थांबून गेला होता। छोटे छोटे संधी सारख्या येत नसतात, छोट्याशा असतात, अवघड असतात, परंतु त्याचं सोनं करावं लागतं। मोठ्या स्पर्धांमध्ये किरण पवार सारखा खेळाडू बॅटिंग करतोय, परंतु विकीचा भेदक मारा सुरू झालाय। चर्चा आहे त्यांच्या वेगाची सध्याच्या घडीला। त्यावेळी देखील जर पाहिलं तर विकी मागील चेंडूच्या तुलनेत चेंडू थोडासा कमी गतीने होता, परंतु जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने पहिले 2 चेंडू दबाव टाकणारे होते। यष्टीरक्षकाच्या भूमिकेत मुन्ना शेख यांना आपण पाहतोय। हे मैदान मुन्ना शेख यांनी बऱ्याचदा गाजवलंय। या मैदानात विकी भोईर यावेळेला लगावलाय टोला फाईन लेगच्या दिशेने। किरण पवारचा वार ओके। बाजी कोण मारणार? एका बाजूला वेगवान विकी आणि दुसऱ्या बाजूला धडाकेबाज किरण। या वेळेला किरणच्या बॅट मधून पुन्हा एकदा वार 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 षटकार। मैदान असू देत, खेळपट्टी असू देत, प्रेक्षकांची व्यवस्था असू देत, खूप चांगली व्यवस्था करतात। यावेळेला तुमच्या बाहेर एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला विकी यांचा। पहिल 2 चेंडूवर आक्रमण झाली, परंतु त्यातून सावरत असताना आता जर पाहिलं तर या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते। यावेळेला पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि बघत राहिले क्षेत्ररक्षक। किरणचा हा वार देखील सीमारेषा पार